नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा. कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरचा अमानुष छळ करून तिची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. या दोन्ही मुली अवघ्या 3.5 ते 4 वर्षाच्या आहेत. त्यामुळे या घटनेबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. या पार्श्वभूमीवर आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शाळेसमोर हजारोंच्या संख्येने पालक, राजकीय मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेसमोर आंदोलन सुरू केले. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणावरून गदारोळ निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिसांकडून या प्रकरणात चालढकल केल्याचे समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची ठाणे नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारामधील वाईमध्ये झालेल्या राजकीय सभेमध्ये बोलताना साताऱ्याची जागा निवडून आणल्यास नितीन पाटील यांना खासदार करतो असा शब्द दिला होता. आता हा शब्द अजित पवार यांनी पूर्ण केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या वाटेला येत असलेल्या एका राज्यसभेच्या जागेवर नितीन पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको म्हणत भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असतात. काही झालं तरी छगन भुजबळ यांना पराभूत करणार अशी जाहीर भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. त्यामुळे छगन भुजबळ आपला मतदारसंघ बदलणार असल्याच्या चर्चा होत्या. या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत मी येवला लासलगाव मतदारसंघातूनच निवडणूक लढणार आहे आणि फार मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकणार आहे असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना अप्रत्यक्ष चॅलेंज दिले. माध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी कोणी काही म्हणू दे पण मी येवला लासलगाव मतदारसंघातूनच लढणार आहे असं ठणकावून सांगितलंय. झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. काल वांद्रा येथे अजित पवार यांची जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी अजित पवार यांच्यासोबत पाहायला मिळाले होते. त्यांच्यात आज पुन्हा एकदा भेट झाली होती. त्यानंतर आता या भेटीत नेमकं काय घडणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. या भेटीबाबत बाबा सिद्दीकी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्याशी झालेली भेट ही शासकीय कामासाठी होती असे स्पष्टीकरण बाबा सिद्दीकी यांनी दिलंय. राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह छगन भुजबळांवरही जोरदार टीका केली आहे. फडणवीस साहेब, तुम्हीच भुजबळ यांना आमचे प्रमाणपत्र बोगस आहे असे बोलण्यास सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांना आम्हाला गोळ्या घातल्या, त्याला तुम्ही बढती दिली असे गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले. काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेली वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक महाराष्ट्रात दाखल झालंय. काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि पूजा खेडकरच्या पुण्यातील घरी दिल्ली क्राईम ब्रांचने तपास केला. त्यानंतर आज दिल्ली पोलिसांचं हे पथक अहमदनगर जिल्ह्यामध्ये तपास करणार आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकरला दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्या संदर्भात देखील तपासाची शक्यता आहे. जगभरात हैदोस घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत नाही तर आता जगभरात मंकीपॉक्सनं डोकं वर काढलंय. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सनं धुमाकूळ घातलाय. अशातच आता हा मंकीपॉक्स कोरोनाप्रमाणेच हातपाय पसणार की काय अशी भीतीच व्यक्त होते. मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी उपाययोजना सुरू केल्यात. अशातच केंद्र सरकारनंही या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर केंद्र सरकारनं खबरदारीच्या उपाययोजना केल्या. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही परिस्थिती पाहता आपत्कालीन वॉर्ड तयार केले जात आहेत आणि विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. हिंदुत्ववादी संघटना, सर्वपक्षीय संघटना आणि सकल हिंदू समाज बंदमध्ये सहभागी होणार आहे. विशेष करून मालेगावच्या हिंदू बहुल पश्चिम पट्ट्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. दरम्यान आज दुपारी रामसेतू पूल येथून सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येऊन निवेदन देण्यात येणार आहे. बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.
राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालाय. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, तर पुणे शहर परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस बरसत आहे. गेले सलग 3 दिवस संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाची हजेरी लागली असून पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. पुणे शहरातही पुढील 2 दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती समजला जाणाऱ्या गणरायाच्या आगमनाला अवघे 3 आठवडे शिल्लक राहिले. रायगड जिल्ह्यातील अनेक गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मूर्ती आकारास येऊ लागल्या असून बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तींचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीची कामे सध्या वेगात सुरू आहेत. गणेश मूर्तीवर रंगकाम करणारे कामगार सध्या दिवस रात्र काम करताना दिसत असून आता 90% काम पूर्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अँड कट.